अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। नागपुरात ओबीसी वादळ, अस्तित्व आणि हक्कासाठी लाखोंचा महामोर्चा। दिनांक 10 ऑक्टोबर 2025 नागपूर शहरात आज ओबीसी समाजाच्या अस्तित्व आणि हक्कासाठी भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात आला। जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा आणि एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी हक्कासाठी लढ्याचा जाहीरनामा केला। या महामोर्चात ओबीसी नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख, सुनील केदार, विकास ठाकरे, आमदार बाळासाहेब मांगरुळकर, विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल, नितेश कराळे, अरविंद वाढोणकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, खासदार प्रतिभा धानोरकर, लक्ष्मण हाके, महादेव जानकर, संजय खाडे, प्रफुल्ल मानकर आणि अन्य ओबीसी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेला काळा जी.आर. रद्द करण्याची मागणी केली। तसेच आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणातून कुणालाही हिस्सा देऊ नका। आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कुणाच्या बापाचे नाही, अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या। मोठ्या संख्येने जमलेल्या ओबीसी बांधवांमुळे नागपूरच्या रस्त्यांवर ओबीसी वादळ उसळले होते। यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे।